नमस्कार मैत्रिणींनो, आरती ब्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण खूप छान अशी भन्नाट डिझाईन सिंपल आणि सोबरमध्ये बोट नेक पॅटर्नमध्ये आपण ही डिझाईन बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरायचं नाही आणि खूप छान अशा डिझाईनचा आनंद घ्यायला आणि महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊजची डिझाईन आहे ती शिकायला सुद्धा विसरायचं नाही आहे। तर चला आता आपण बघूयात की ब्लाऊजचा पॅटर्न कसा होणार आहे ते। तर मी ऑलरेडी गळा वगैरे कट केलेला आहे, बोटनेकचा पॅटर्न आहे। घडीवरती तुमच्या लक्षातच आलं असेल मी ब्लाऊजचा गळा आहे तो कसा कट केलेला आहे ते। तर चला आता आपण बघूयात की व्यवस्थित जे मेन कापड आहे त्या कापडावरती अस्तर आहे व्यवस्थित हंतरून घ्यायचं आहे आणि कुठेही चुनी वगैरे पडता कामा नये यासाठी आपण ह्याला टाचन लावायचे आहे। दोन्ही बाजूला मी टाचन लावून घेत आहे। टाचन लावल्यामुळे आपला जो ब्लाऊज आहे किंवा पॅटर्न आहे तो अजिबात शिलाई करताना हलत नाही, जेणेकरून ब्लाऊजचं फिनिशिंग अगदी छान येतं। तर बघा आता मी टीप मारून घेते। ब्लाऊजचा जो मधला गळा जो आपण काढलेला आहे त्याला फक्त टीप मारायची आहे। बोटनेक जो आपण काढलेला आहे तुम्हाला हाताच्या बाजूला जो गोल अर्धा गोल जो दिसतोय तर त्या बाजूला शोल्डर आपण जॉईन करणार आहे, तर त्या बाजूला टीप मारून घ्यायची नाही आहे। फक्त जो मधला गळा आहे तर त्यालाच आपण टीप मारून घेतलेली आहे। धागा कट करून घेतला आणि जे बेल कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। आतलं जे कापड आहे अस्तरच्या बरोबर ती कट करून घ्यायचं आहे। कट करून झालं की आतल्या बाजूला अस्तर जसं आपण गळापलटी करतो तसाच गळापलटी करून घ्यायचा आहे आणि छटके मारायचे आहेत। जे आपण टाचन लावली होती ती टाचन काढायला विसरायचं नाही आहे, नाहीतर गळा पलटी करताना लक्षात येणार नाही। छटके व्यवस्थित गोल राऊंडला किंवा जे कोण आहेत डिझाईनसाठी आपण जे कॉर्नर वगैरे आहेत तर त्याला व्यवस्थित छटके मारून घ्यायचे आहेत, म्हणजे तुमचं जे आकार आहे किंवा जे डिझाईन आहे ते अगदी छान शेपमध्ये दिसून येईल। तर गळा पलटी करून घेते आणि जो मध्यभागी आपण गळा काढलेला आहे तर त्याला पूर्ण फोल्ड करून टीप मारून घेते। छान असा मस्त असा पॅटर्न आहे आणि हा ब्लाऊज आहे तो कुलवरीचा आहे, लग्नाचा ब्लाऊज आहे। तर खूप सुंदर अशी डिझाईन होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरायचं नाही आहे। आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही आहे आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आहेत किंवा शिलाईच्या बाबतीत ज्या छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या मी नेहमी देत असते आपल्या या चॅनलच्या मार्फत। तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। तर आपण पलटी मारून टीप मारून घेतलेली आहे, तर अशा पद्धतीने आपण लागलीच अस्तरसुद्धा अटॅच करून घ्यायचं आहे पूर्ण। ब्लाऊजचं जे मेन कापड आहे ते एक्स्ट्रा ठेवायचं आहे, जेणेकरून आपली जी डिझाईन आहे किंवा ब्लाऊज ज्यावेळेला आपण अस्तर अटॅच करतो त्यावेळेला थोडंफार इकडे तिकडे झालं तरीसुद्धा आपल्याला शिलाई करताना काही प्रॉब्लेम येणार नाही। आणि नेहमी लक्षात ठेवा की जे मेन कापड आहे ते एक्स्ट्रा पाव इंच अर्धा इंच ठेवायचंच। तर पूर्ण अटॅच अस्तर आहे ते मी पूर्ण अटॅच करून घेते आणि टिपेनेच घ्यायचं आहे, कारण टीप मारली की फिनिशिंग पण खूप छान येते, कापड अजिबात हलत नाही, गोळा वगैरे होत नाही। असं मेन जे कापड आहे ब्लाऊजचं ते आणि एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेते। व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि कैचीला आपल्या धार असणं सुद्धा महत्त्वाचं आहे। आपण टेलरिंग काम जर करत असाल तर आपण खूप कंटाळा करतो एखाद्या वेळेस धार लावायला कधी जायचं, तर आपलं एक छोटंसं जर काम आपण ते व्यवस्थित जर नाही करू शकलो तर ब्लाऊजचं फिनिशिंग म्हणा किंवा आपल्याला जे 5 मिनटाचं काम आहे त्याला 10 मिनटं लागतील। तर याची काळजी घ्यायची आहे। ब्लाऊजचं जे एक्स्ट्रा कापड आहे ब्लाऊज पिसाचं ते आपण कट करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर गळ्यालाही आपण हातशिलाईची पट्टी आहे ती लावून घेणार आहोत। त्यासाठी मी 1 इंचाची पट्टी काढलेली आहे। 1 इंचाची पट्टी आहे ती एक साईडून फोल्ड करून घ्यायची आहे आणि आपण ही पट्टी सरळ काढत आहोत, त्यामुळे गळ्याला लावताना चुनी द्यायला विसरायचं नाही आहे, जेणेकरून जी पट्टी आपण आतमध्ये ज्यावेळेला फोल्ड करणार आहोत तर त्यावेळेला बरोबर गळ्याच्या आकाराने गोल शेपने ही पट्टी आतल्या बाजूला बसणार। पट्टी व्यवस्थित बसवून झाली की आतल्या बाजूने 1-1 इंचावरती छटके द्यायचेत, जेणेकरून ज्यावेळेला आपण ही पट्टी आहे वरती जी आपण अस्तरची लावलेली आहे ती ज्यावेळेला आतल्या बाजूला फोल्ड करू त्यावेळेला अगदी व्यवस्थित गोल आकाराने आतल्या बाजूला बसून जाईल। तर छटके दिले की फिनिशिंगसुद्धा छान येतं आणि ही दाबटीप मारून घेतलेली आहे मी।
जेणेकरून आतल्या बाजूला पलटी गळा व्हायला मदत होते. तर व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची वरती दाब टीप. आणि दाबटीप बसून झाली की आपण ह्या गळ्याला आहे ती लेस बसवून घेणार आहे. सिंपल आणि सोबर छोटीशी लेस आहे, तर ती लेस लावणार आहोत आपण याला. बारीक लेस आहे ती लावलेली आहे. एकदम छोटी लेस असल्यामुळे एका टिपेमध्येच ही लेस व्यवस्थित बसलेली आहे. आणि लेस लावताना नेहमी लक्षात ठेवायचं, लेस लूज, जसं की आपण एखादं कापड लूज मशीनमध्ये ठेवून शिवतो तसंच लेससुद्धा लूज सोडूनच मशीनला लावायची आहे. नाहीतर ताण जर दिलात तर गळ्याचा शेप आहे तो व्यवस्थित येणार नाही. आणि बघायलाच तुम्ही आतल्या बाजूने किती छान अशी पट्टी बसलेली, जी आपण हातशिलाईची पट्टी टाकलेली आहे ती अगदी व्यवस्थित बसली आहे. आणि जो गळा आहे, जो मेन पार्ट आपल्याला आतली जी डिझाईन आहे, तर त्या डिझाईनसाठी मी लेस अटॅच करून घेते. मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गोल राऊंडला किंवा जरी आपण सरळ जरी लेस लावत असू तरीसुद्धा अगदी व्यवस्थित अशी लेस लावून, लूज अशी लेस लावून आपण ब्लाऊजची डिझाईन आहे ते तयार करणार आहोत. आणि व्यवस्थित बघायचं आहे ब्लाऊजची लेस ती व्यवस्थित बसते की नाही, ताण वगैरे येत नाही ना. कारण की तुमचा जर लेसला ताण आला तर लेस आहे ती आपली लेस उभी राहणार आहे आणि ब्लाऊजला डिझाईनची जे फिनिशिंग आहे ते व्यवस्थित येणार नाही आहे. तर आता बघा तुम्ही व्यवस्थित कशी छान आणि मस्त अशी ब्लाऊजची लेस ती बसलेली आहे. तर आपण दुसऱ्या बाजूने आपण टीप मारून घेणार आहोत. व्यवस्थित अशी टीप मारून घेतलेली आहे. तर आपण आता दुसरी जी बाजू आहे, जी आपण वरच्या बाजूने लेस फिरवायची आहे, तर त्या साईडला सुद्धा आपण लेस बसवून घेणार आहोत. व्यवस्थित लावून घ्यायचे, पहिली कुठून कुठपर्यंत बसते लेस अंदाज घ्यायचा आहे आणि मगच लेस लावायचे. डायरेक्ट जर आपण चालू केले लेस लावायला तर दोन्ही साईडचं जे एकसारखेपणा आहे ब्लाऊजला किंवा जी लेस आपण लावणार आहे तर त्याचं एकसारखेपणा येत नाही दिसून. त्यामुळे पहिले अंदाज घेऊनच लेस लावायचे. आणि नेहमी लक्षात ठेवा, लेस लावताना लेस ही ताण देऊन न लावता मशीनच्या तोंडाला किंवा जो दाब आहे त्या दाबापाशी लूज सोडायचे आणि मगच लेस ही अटॅच करायची आहे. आणि कॉर्नरला बघितलं तुम्ही की मी कसं आता फोल्ड केलेला आहे, जेणेकरून लेस आपली जी आहे ती घडी करून आपण जे लेस आत्ता आपण बसवली ती अगदी छान बसलेली आहे. तर दुसरी बाजू आहे तर त्या बाजूला सुद्धा आपण टीप मारून घेणार आहोत. खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. आणि चॅनलवरती जर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे नवनवीन जे व्हिडिओ आहेत किंवा ज्या नवनवीन डिझाईन आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. तर ब्लाऊजला आपण डिझाईनसाठी हे लटकन लावणार आहोत, तेही समान अंतरावरती लावून घ्यायचे. त्यासाठी मी चॉकने मार्किंग करून घेते, जेणेकरून आपले जे लटकन आहे ते एकसारखे समान अंतरावरती लावले जातील. आणि त्यासाठी जो धागा आहे लटकन लावण्यासाठी, तो धागा आहे मी तो 4 पदरी लावून घेतलेला आहे. जे आपल्या हातशिलाईची सुई आहे त्या सुईमध्येच विणलेला आहे धागा. आणि हे लटकन आहे तुम्ही बघतायच कसे व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत. तेही 2-3 वेडे घालायचे आहेत त्यासाठी, म्हणजे जेणेकरून जे लटकन आहे ते आपल्याला निघणार नाही. आणि व्यवस्थित असं लटकन लावून घ्यायचे, गाठ व्यवस्थित मारायचे. प्रत्येक लटकनला गाठ मारून धागा तोडून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं लटकन लावून घ्यायचं आहे. आपण म्हणतो हे तर बघायला गेलं तर छोटं काम आहे, पण छोटंच काम असतं ते बडा धमाका करून जातं. बघा किती छान अशी डिझाईन दिसते ब्लाऊजला. सिंपल आणि सोबर अशी डिझाईन झालेली आहे. लग्नासाठी कुलवरीचा ब्लाऊज आहे हा मी शिवलेला आहे. खूप सुंदर अशी डिझाईन झालेली आहे.
आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे आपले व्हिडिओ आहेत ते तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.